लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार 12व्या हप्त्याचं गिफ्ट. सोबत होणार पैठणी साडीचं वाटप. जून हप्त्याचं गिफ्ट आता तयार आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये हे वाटप चालणार आहे. एकूण 3,000 रुपये आता जमा केले जाणार आहेत. अशी सध्याची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. नमस्कार, आज तारीख आहे 17 जून आणि लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी अपडेट्स आणि सर्वात मोठी खुशखबर. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 12व्या हप्त्याचं म्हणजे जून महिन्याच्या पैशाचं गिफ्ट आता सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. हे पैसे असणार आहेत जून महिन्याचे. एकही लाडकी बहीण या योजनेच्या लाभापासून आता वंचित राहणार नाही. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता 3,000 रुपये कसे जमा होणार, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. लाडक्या बहिणीला आता 12वा हप्ता तर मिळणारच आहे आणि आता 13व्या हप्त्याचे सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. सोबत पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. तर बघा, ही जी पैठणी साडी आहे, ही पैठणी साडी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर बघा, ज्या दिवशी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, त्या दिवशी पैठणी साडीचं वाटप आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आता ही पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार, तर बघा, लकी विनरला ही साडी मिळणार आहे. आणि या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशीच पैठणी साडी पोस्टाच्या मार्फत त्यांच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे हे गिफ्ट तुम्ही सुद्धा जिंकू शकता. त्यामुळे हा गिफ्ट मिळवण्यासाठी, ही पैठणी साडी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे आणि तुम्ही सुद्धा या गिव्हअवे मध्ये होऊ शकता पार्टिसिपेट आणि जिंकू शकता पैठणी साडी. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा, आजची सर्वात मोठी अपडेट. आज तारीख आहे 17 जून आणि 12व्या हप्त्याचं गिफ्ट आता वाटप होण्यास सुरुवात होत आहे. जून महिन्याचे पैसे मिळण्यासाठी आता तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. अखेर सर्व महिलांची, सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर आता आपण पाहूया लेटेस्ट अपडेट. कधीपर्यंत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार, आता ते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. तर अपडेट अशी आहे की 12व्या हप्त्याचं गिफ्ट तयार आहे आणि बहिणींना लवकरच देणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. त्यामुळे बघा, 12व्या हप्त्याचं गिफ्ट आता लाडक्या बहिणीला लगेच दिलं जाणार आहे. लवकरच हे पैसे मिळणार आहेत. जवळपास या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जून महिना सध्या सुरू आहे आणि 12वा हप्ता म्हणजे अर्थातच हे गिफ्ट आहे जून महिन्याचे. परंतु जून महिन्यातील जवळपास 16 ते 17 दिवस संपलेले आहेत आणि उरलेले आहेत 13 दिवस, 12-13 दिवस उरलेले आहेत हा महिना संपण्यासाठी. आणि या उरलेल्या दिवसामध्येच लाडक्या बहिणीला 12व्या हप्त्याचं गिफ्ट द्यायचं आहे सरकारला. ठीक आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. 12व्या हप्त्याचं गिफ्ट सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. 100% हे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. आणि या ठिकाणी बघा, 12वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. आतापर्यंत एकूण तुम्हाला 11 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता तुम्हाला 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, 11 हप्ता मिळाला, 12वा हप्ता मिळणार, म्हणजे जवळपास 1 वर्षाचे पैसे आता तुम्हाला जमा होणार आहेत. आणि 12 महिने, एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि 12 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार. म्हणजे एका हप्त्याला तुम्हाला, म्हणजे एका महिन्याला 1,500 रुपये मिळतात. म्हणजे 12 हप्त्याचे तुम्हाला 18,000 रुपये आता थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये, सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 18,000 रुपये जमा होणार आहेत. बघा, आता जून महिन्याचे तुम्हाला पैसे मिळाले. थोडक्यात सांगायचं झालं तर जून महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आले की तुम्हाला लाडकी बहीण या योजनेअंतर्गत टोटल 18,000 रुपये जमा होणार आहेत. आता तुमच्यापैकी अशा महिला असतील ज्यांना 12च्या 12 हप्ते मिळाले, ज्या काही महिला अशा असतील ज्यांना 8 हप्त्याचे पैसे मिळणार, काही महिलांना 9, काही महिलांना 10, तर काही महिलांना 11, काही महिलांना 12,
त्या 12 सर्वच्या सर्व हप्त्याचे लाभ मिळवणाऱ्या सुद्धा महिला असतील. काही महिलांनी थोड्याफार महिन्याचे हप्ते चुकवले असतील किंवा त्यांना ते मिळाले नसतील. मग कोणतेही कारण असेल, तुम्ही लेट फॉर्म भरला असेल किंवा तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला लाभ मिळाला नसेल, अशी अनेक कारणे या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे, परंतु लक्षामध्ये घ्या 12वा हप्ता सर्वच महिलांना मिळणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. सध्या तुम्हाला मे महिन्यापर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता जून महिन्याचे पैसे, जुलै महिन्याचे पैसे येणार आहेत. तर बघा, सर्व महिलांसाठी एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे की नाही, म्हणजेच मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेत की नाही, हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा आणि जर मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये नो टाईप करा. म्हणजे आम्हाला समजेल किती किती महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे, किती महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये यस टाका, नसतील मिळाले तर नो टाका. जवळपास मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 5 लाख महिलांना हा लाभ मिळाला नव्हता. म्हणजे मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. 5 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते अशी टीव्ही चॅनलवरती न्यूज दाखवली होती. मग टीव्ही 9 मराठी असेल, साम्स टीव्ही चॅनल असतील, जेवढे पण मराठी न्यूज चॅनल आहे, न्यूज चॅनलवरती ही बातमी दाखवण्यात आली होती. आकडेवारी समोर आली होती की जवळपास मे महिन्याचा हप्ता 5 लाख महिलांना आला नव्हता. म्हणजे विषय असा झाला होता की या महिला निकषमध्ये बसत होत्या, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत होत्या, तरी सुद्धा मग यांना पैसे का आले नव्हते. आता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आत्ताची लेटेस्ट अपडेट. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 5 लाख बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळालेच नाहीत. 5 लाख बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलाच नाही. हप्ता आला नाही तर याचं कारण काय आहे, आणि विशेष म्हणजे एकच कारण आहे आणि एकमेव कारण आहे 5 लाख बहिणींना, 5 लाख महिलांना पैसे न मिळण्याचं. आता ते कारण काय आहे त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, सर्व महिला सर्व अटी निकषमध्ये पात्र आहेत. मग काय कारण काय आहे बघा, अटीमध्ये जर महिला बसतायत, निकषमध्ये बसतायत, तरी सुद्धा या 5 लाख बहिणींना पैसे का मिळाले नाही, मे महिन्याचा हप्ता का मिळाला नाही. तर बघा, पहिली गोष्ट एकच कारण आहे, एकमेव कारण आहे आणि ते कारण होतं ते म्हणजे बँक अकाउंट रिकेवायसी ला आले होते. म्हणजेच की थोडक्यात सांगायचं म्हणजे की बँक अकाउंटची पुन्हा एकदा तुम्हाला केवायसी करायची आहे. आता ज्या ज्या महिलांनी केवायसी करून घेतली त्यांना पैसे मे महिन्याचे जमा झालेले असतील. तुमच्यापैकी जर असं कोण असेल की त्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर त्यांनी बँकेची केवायसी करून घ्या आणि तुमचा बँक स्टेटस इनएक्टिव्ह मध्ये असेल तो ऍक्टिव्ह मध्ये करून घ्या. मग म्हणजेच आधार कार्ड बँकेसोबत लिंक करा, मग तुम्हाला पैसे जमा होऊन जातील. ठीक आहे, केवायसी नसल्यामुळे आधार सीडिंग इनएक्टिव्ह करण्यात आले आहे, त्यामुळे डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत. हा त्यावेळेचा मेन आणि मुख्य प्रॉब्लेम होता. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात, त्यामुळे तुमचं A+B लिंक असणे इम्पॉर्टंट आहे. आता ए म्हणजे आधार कार्ड आणि बी फॉर बँक, आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा तर आणि तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि बँकेची केवायसी सुद्धा टाइम टू टाइम करत जावा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची किंवा कसल्याही अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट. आता बघा, भरपूर महिलांनी कमेंटमध्ये हा प्रश्न विचारला होता की दादा, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सर्वात बेस्ट बँक कोणती आहे किंवा कोणत्या बँकेचं अकाउंट आम्ही जोडलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जर आधार कार्ड प्लस बँक लिंकचा प्रॉब्लेम नको असेल, ठीक आहे, तर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट ओपन करू शकता. पोस्ट बँकेचे अकाउंट अनेक महिलांनी दिलं आहे. लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना जवळपास 40 ते 50% बहिणींचं हेच अकाउंट आहे. पोस्ट बँकेचं अकाउंट खोलण्याचा फायदा असा आहे की जसं तुम्ही पोस्ट बँकेचं खातं ओपन केलं की ऑटोमॅटिकली, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ऑटोमॅटिकली तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कसलीही अडचण येत नाही. तुम्हाला टाइम टू टाइम सर्व पैसे मिळतात. आता अनेक महिलांनी प्रश्न विचारला आहे की लाडकी बहिणींचे पैसे डबल पैसे येणार का, डबल मेसेज येणार का, म्हणजे जून महिन्याच्या मेसेज सोबत जुलै महिन्याचा मेसेज येणार का,
जून महिन्याच्या पैशासोबत जुलै महिन्याचे पैसे येणार का? 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता येणार का? असा प्रश्न अनेक बहिणींनी, अनेक महिलांनी कमेंटमध्ये विचारला होता. तर बघा, तुम्हाला जून महिन्याचा मेसेज तर 100% येणार आहे. मग जुलै महिन्याचा मेसेज सुद्धा याच महिन्यात येणार का? 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता सुद्धा बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार का? महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बीड, जालना असे जवळपास 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. तर या 36 जिल्ह्यातील महिलांना 3,000 रुपये मिळणार का? 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे का? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सध्या मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या अपडेटनुसार तुम्हाला आता 12व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिना लगेच सुरू होतोय. त्यामुळे जुलै महिन्याचे सुद्धा पैसे तुम्हाला या 12वा हप्ता वाटप झाला की लगेच दिले जाणार आहेत, अशी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना तर माहित आहे, सर्व महिलांना माहित आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती निवडणुकी दरम्यान की माझ्या बहिणीला, माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये ऐवजी आम्ही 1,500 रुपये वरती ठेवणार नाही किंवा 1,500च्या लाभावरतीच त्यांना थांबवणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी केलं होतं. निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की माझ्या बहिणींना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये देणार, 2,100चे 2,500 करणार, 2,500चे 3,000 करणार आणि ते पुढे पैसे वाढतच राहणार. तुम्ही सरकारची ताकद वाढवली, महायुती सरकार सत्तेमध्ये आलं की या पैशामध्ये वाढ करणार, असं त्यांनी वचन दिलं होतं, असा त्यांनी शब्द दिला होता. त्यामुळे बघा, आता भरपूर महिला विचारत आहेत की आता जो 12वा हप्ता आम्हाला मिळणार आहे, तर हा 12वा हप्ता किती मिळणार, म्हणजे आम्हाला किती पैसे येणार, असा प्रश्न अनेक महिलांचा आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की आम्हाला 12वा हप्ता 1,500 मिळणार की 2,100 मिळणार की 2,500 मिळणार की 3,000 मिळणार, असा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल. तर बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सध्या तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये 2,100 रुपये दिले जात नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, 2,100 दिले जात नाहीत म्हणजे 2,500चा काही विषयच नाही आणि 3,000चा पण काही विषयच नाही. मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून जो लाभ मिळतोय सध्या, तो 1,500 मिळतोय. म्हणजे तुम्हाला 12वा हप्ता, आतापर्यंत 11 हप्ते जमा झाले, ते तुम्हाला किती रुपये मिळाले, तर 11च्या 11 हप्त्यामध्ये 1,500च मिळाले. त्यामुळे 12व्या हप्त्याचे सुद्धा जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला 1,500 रुपयाप्रमाणेच येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला पहिला हप्ता मिळाला 1,500 रुपये, दुसरा हप्ता मिळाला 1,500 रुपये, तिसरा हप्ता मिळाला 1,500 रुपये, चौथा हप्ता मिळाला 1,500 रुपये. ठीक आहे. त्यानंतर 5वा हप्ता मिळाला 1,500 रुपये, 6वा हप्ता मिळाला 1,500 रुपये, 7वा हप्ता मिळाला 1,500 रुपये, 8वा हप्ता मिळाला 1,500 रुपये, 9वा हप्ता मिळाला 1,500 रुपये, 10वा हप्ता मिळाला 1,500 रुपये, 11वा हप्ता मिळाला 1,500 रुपये. जर हे 11चे 11 हप्ते तुम्हाला 1,500 रुपये प्रमाणे दिले आहेत, तर मग 12वा हप्ता सुद्धा तुम्हाला 1,500 रुपयेच येणार आहे. कारण की 1,500 ऐवजी तुम्हाला 2,100 रुपये देणार. म्हणजे बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी स्पष्ट केलेलं आहे की 1,500 प्लस 600 रुपये म्हणजे लाडक्या बहिणीला 2,100 रुपये मिळणार आहेत. हे 100% मिळणार आहेत. याच्यामध्ये काही वाद नाहीये, कारण की महायुती सरकारने स्वतः शब्द दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 2,100 मिळणार आहेत. परंतु हे जे 2,100 रुपये आहेत, बघा, हे जे 2,100 रुपये आहेत हे तुम्हाला 5 वर्षामध्ये मिळणार आहेत. कधी सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सध्या तरी तुम्हाला 15,000 मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे वर्ष 2025 त्यानंतर वर्ष 2026 या दोन्ही वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये 100% मिळत जाणार आहेत. आता बघा, मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले. आता चालू आहे जून महिना. जून महिन्याचे 1,500 येणार, त्यानंतर जुलैचे 1,500 येणार, ऑगस्टचे 1,500 येणार, सप्टेंबरचे 1,500 येणार, ऑक्टोबरचे 1,500 येणार, नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 असे वर्ष 2025 मधील सर्व महिन्याचे पैसे तुम्हाला येणार. त्यानंतर 26 मध्ये सुद्धा येणार. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या कोणत्या वर्षी पैसे येणार, किती किती पैसे येणार, याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत. आता सर्व महिलांचा एकच प्रश्न आहे की दादा, आम्हाला 12वा हप्ता कधी मिळणार, 12व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार. त्या अगोदर आपण अपडेट पाहूया की तुम्हाला 11वा हप्ता कधी मिळाला होता.
तर बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होण्याच्या 1 दिवस अगोदर, 1 ते 2 दिवस अगोदर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून माहिती दिली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी तारीख फिक्स सांगितली होती, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की 1 ते 2 दिवसात पैसे जमा होतील आणि तसंच झालं होतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती म्हणजे ट्विटरवरती त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती. त्यानंतर बघा, तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे कधी मिळाले होते. आता बघा, 11व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले 5 तारखेला गुरुवारी, ठीक आहे, 6 जूनला शुक्रवारी आणि 7 जूनला शनिवारी. या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा झाला होता. ज्या प्रकारे 11वा हप्ता जमा झाला, आता त्याच प्रकारे 12वा हप्तासुद्धा जमा केला जाणार आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अशा प्रकारे जसा तुम्हाला 11वा हप्ता मिळाला तसाच 12वा हप्ता मिळणार आहे. बघा, आता आदिती तटकरे मॅडम ट्विट करणार आहेत. बघा, या ठिकाणी लक्षामध्ये आदिती तटकरे मॅडम ट्विट करणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ट्विट केल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसात हे पैसे म्हणजेच 12व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. मग आता 12वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळेल, तर बघा, आता त्या अगोदर कोणाकोणाला 12वा हप्ता मिळणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये 12वा हप्ता जमा होणार आहे. सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे. मग सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, तर बघा, सर्वात पहिला जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, तर तो जिल्हा आहे नागपूर जिल्हा, ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा, चौथा जिल्हा आहे या ठिकाणी रायगड जिल्हा, 5वा जिल्हा या ठिकाणी आहे नाशिक जिल्हा, 6वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, 7वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा, 8वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, 9वा जिल्हा आहे या ठिकाणी वाशिम जिल्हा, 10वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 11वा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, 12वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, 13वा जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा, 14वा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, 15वा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, 16वा जिल्हा आहे जालना जिल्हा, 17वा जिल्हा आहे परभणी जिल्हा, 18वा जिल्हा आहे वर्धा जिल्हा, 19वा जिल्हा आहे भंडारा जिल्हा, 20वा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, 21वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, 22वा जिल्हा आहे पुणे जिल्हा, 23वा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 24वा जिल्हा आहे मुंबई जिल्हा, 25वा जिल्हा आहे बीड जिल्हा, 26वा जिल्हा आहे सांगली जिल्हा, 27वा जिल्हा आहे धुळे जिल्हा, 28वा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, 29वा जिल्हा आहे अमरावती जिल्हा, 30वा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, 31वा जिल्हा आहे लातूर जिल्हा, 32वा जिल्हा आहे अकोला जिल्हा, 33वा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा, ठीक आहे. 34वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 35 नंबरचा या ठिकाणी जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आणि अंतिम 36 नंबरचा जिल्हा आहे जो जिल्हा या ठिकाणी राहिलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा त्या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती जिल्हा. अशा प्रकारे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता 12व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगतो. या सर्व जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार आहेत 12व्या हप्त्याचे, जून महिन्याचे हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहेत. त्या अगोदर मगाशी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणीला वर्ष 2025मध्ये 36,000 कोटी, वर्ष 2026 या 2 वर्षासाठी 36,000 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे या 2 वर्षामध्ये लाडक्या बहिणीला 100% लाभ मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला वर्ष 2027साठी नियोजन केलं जाणार, 28साठी नियोजन केलं जाणार आणि अंतिम वर्ष 29 असणार महायुती सरकारचं. महायुती सरकार या 3-4 वर्षाचं आता नियोजन करणार आहे व लाडकी बहिणींचे पैसे तुम्हाला रेग्युलर दर महिन्याला मिळतच राहणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. आता बघा, या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटमध्ये 12वा हप्ता जमा होणार आहे. प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे 12व्या हप्त्याची,
तर बघा, सर्वात अगोदर SMS पडायला सुरुवात होणार. SMS येणार 1500 रुपये 12व्या हप्त्याचे जमा झाल्याच्या नंतर. त्यानंतर तुम्हाला 13वा हप्तासुद्धा लवकरच दिला जाणार आहे, अशी अपडेट आलेली आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी काही नवीन योजना आलेल्या आहेत. आता त्या योजना कोणत्या आहेत तर बघा, पहिली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमधून तर तुम्हाला 1500 रुपये मिळतात. त्यानंतर पुढील योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेचा सुद्धा महिला लाभ मिळवू शकतात. त्यानंतर पुढील योजना आहे लेक लाडकी योजना. त्यानंतर पुढील योजना आहे विश्वकर्मा योजना. त्यानंतर पुढील योजना आहे मुद्रा लोन योजना. त्यानंतर पुढील योजना आहे स्टँडअप इंडिया योजना. या योजनांसंदर्भात माहिती आपण या ठिकाणी खाली दिलेली आहे. ही माहिती तुम्ही सविस्तर वाचू शकता व तुम्ही सुद्धा या योजनांचा लाभ मिळवू शकता. तसेच लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण लोन योजना काढलेली आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले की पात्र महिलांना जवळपास 30 ते 40 हजारापर्यंत कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन या योजनेमध्ये दिलेलं आहे. आता बघा, लाडक्या बहिणींचा पुढचा प्रश्न आहे की आम्हाला 12वा हप्ता कधी मिळणार. आता या प्रश्नाचं तुम्हाला थेट उत्तर सांगतो. तर बघा, 20 जूनपासून ते 24 जून या